राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी आता वाढलेली आहे। वैष्णवी प्रकरणावरून 4 महिला नेत्या चाकणकर यांच्यावर भडकल्यात। महिलांना न्याय देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या। रोहिणी खडसे, त्याचबरोबर करुणा मुंडे, किशोरी पेडणेकर आणि वर्षा गायकवाड यांनी सुद्धा चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आम्ही त्यांचा राजीनामा मागितला तर गैर काय आहे? जर तुमच्याकडनं हे पद सांभाळलं जात नसेल, तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नसाल आणि वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाहीच। आणि या केसमध्ये आम्ही त्यांना जर तुम्ही बघितलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे 2 पद आहेत। त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नकोयत, आम्हाला 24/7 फुल टाइम महिला आयोगाला अध्यक्षांना वेळ देणारे अध्यक्ष हवे आहेत। आज तो फक्त मी 3 महिला उभे केलेली आहे आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही तो पूर्ण 35,000 महिलांचा ताफा घेऊन ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलनासाठी बसणार आहे, मागणीसाठी की तुम्ही राजीनामा द्या। रुपाली चाकणकरांचा माज वाढतच चाललाय दिवसेंदिवस। त्यांच्या बोलण्यामध्ये चिल्लर बिल्लर असे शब्द यायला लागलेत। आपण एक महिला आहोत, अशा संवेदनशील जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पहिला आधी आपण संवेदनशील असलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं अशा महिलेचा पहिला राजीनामा मागू नका, घ्या, तुम्ही घ्या राजीनामा आणि सुसंस्कृत चांगली संवेदनशील महिला त्या पदावर बसवा। हे महिला आयोगाचं पद जे आहे ना, हे खरं तर मला वाटतंय राजकीय पार्टीशी संबंध असलेल्या व्यक्तीला न देता हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे, कारण त्यामुळे पारदर्शकता येऊ शकते। शेवटी काय, राज महिला आयोगाच्या अध्यक्षाची जी पॉवर आहे ती खूप स्टॅच्युटरी पॉवर आहे, त्यांना खूप मोठे अधिकार आहेत। त्यांनी सो मोठं पण काही ऍक्शन करायला पाहिजे होत्या। दुर्दैवाने मयुरीने जी कंप्लेंट केली होती तिची कॉग्निजन्स पण त्यांनी घेतलं नाही का? कारण त्यांचे जे सासरे होते ते त्यांच्या पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्यांनी ती घेतली नाही। या पूर्ण प्रकरणाची जबाबदारी राज महिला आयोगाला घ्यावी लागेल, रुपाली चाकणकरांना घ्यावी लागेल, कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे आज ही घटना झाली।